अष्टशिलेचं जे आपण म्हणतो ना, अष्टशिला, आता तुम्ही म्हणाल अष्टशिलेचं पालन, तर विशाखाला, बुद्धांनी विशाखाला सांगितलेलं होतं. विशाखाने जेव्हा बुद्धांना विचारलं की हे जे अष्टशिला आहे, अष्टशिलेचं पालन कसं करायचं, सामान्य जनतेसाठी, गृहस्थ जीवनासाठी काय आणि भिक्षू संघासाठी काय, तर त्यांनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं विशाखाला की विशाखा, जे आभूषण आपण घालतो, जे आभूषण आपण जे अंगावर घालतो, तर ते लोभामुळे घालतो, तर तिथे सुद्धा आपलं शील तुटते. मग वर्षवास जेव्हा करता, तर मग आभूषण जर घालत असाल, खूप दागदागिन्यांनी नटत असाल वर्षवासाचे ते म्हणून, तर तुमचं शील तुटलं. तर हे आपण किंवा बाबासाहेबांनी सांगितलेलं नाहीये, हे तत्वज्ञान बुद्धांनी सांगितलं, ते बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. असं म्हणून खऱ्या अर्थाने वर्षवास कसा केला पाहिजे, का केला पाहिजे, गृहस्थ जीवनात त्या लोकांनी केला पाहिजे की नाही, हे आधी बघून घ्यायचं. तसंच आता भिक्षू संघ हा एका ठिकाणी वास्तवायला असतो वर्षवासाच्या कालावधीत. मग 3 महिने त्यांचे आपले असतात की आपण तिथे जायचं विहारात आणि धम्मदेसना घ्यायची, अष्टशिलेचं पालन करायचं, त्यांच्याकडून अष्टशील घ्यायचं. मग जो 4था महिना असतो कार्तिक, जी कार्तिक पौर्णिमा असते, तर बुद्धाच्या काळामध्ये बुद्धांनी म्हटलं की हे जे 3 महिने जे भिक्षू एका ठिकाणी वास्तवायला असून जे धम्मदेसना तुम्हाला देतात, तर त्यांना मग तुम्ही म्हणजे गृहस्थ आणि त्यांना दान करायचं, म्हणजे कठीण जीवन दान करायचं. तर कठीण दिवस त्यांनी वर्ष म्हणजे आता पावसाळा तर तुम्हाला माहिती आहे, तर पावसाळ्याच्या कठीण दिवसामध्ये त्यांनी एका ठिकाणी वास्तव्य करून जी धम्मदेसना तुम्हाला दिलेला आहे, जो अष्टशील तुम्हाला दिलेला आहे, त्याच्या बदले तुम्हाला काही दान करायला पाहिजे. मग दान कसं करायला पाहिजे, तर तुम्ही एक चिवर घ्या आणि चिवर दान करा, किंवा भिक्षूला काय गरजेची वस्तू आहे ती तुम्ही दान करा. त्या म्हणजे कठीण दिवसामध्ये त्यांनी जे परिश्रम आपल्यासाठी घेतले, त्याच्यासाठी ते कठीण चिवर दान त्यांना दान करा. म्हणजे सगळ्यात मोठे दान पारमिता तुमची इथे वाढते. हेच विशाखाला बुद्धाने सांगितलं की गृहस्थ हे 4थ्या महिन्यामध्ये, तो 4था महिना आपण जो लागू करतो पुढे, तर त्या अवधीमध्ये गृहस्थाने भिक्षूला हे दान पुण्य करायचं आणि पुण्य अर्जित करायचं दान, हे सांगितलं. मग आता कठीण जीवनदान, तर त्याचं आपण वेगळा अर्थ देतो, असं नाही मग ते असं दिलंच पाहिजे, मग आपण विहार केलं तर त्यांना ते एवढं दिलं पाहिजे, पण 8च हे दिलं पाहिजे. 8 मध्ये तर तुम्ही एक चिवर जरी दिलं तरी महत्वाचं आहे. तुम्ही 8 वस्तू जे म्हणता ते तर खूपच चांगलं आहे, पण 8 वस्तूमध्ये तुम्ही एक चिवर दान केलं कार्तिक पौर्णिमेला त्यांना, तर सगळ्या जीवनातलं तुमचं साध्य झालं. तुम्ही जे वर्षवास म्हणता 3 महिन्यात, तो वर्षवास तुम्ही उपवास धरू नका. हे 3 दिवस तुम्हाला वाटलं तर उपवास व्रत करा, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, हे जे आहे 3 महिन्यामध्ये कितीतरी, तर मग ते करा. आणि ज्या दिवशी चिवरदान करता सडक मारणार आणि अगदी दान म्हणजे खुल्या हाताने तुम्ही ते दान भिक्षूला द्या. तुमच्या वर्षवासाच्या संकल्पना आहे ती तुम्हाला प्राप्त झाली आणि तुमचं कल्याण झालं. म्हणजे हा जो कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये जे जे नियम आहेत ते नियम आपण पाळू. म्हणजे करायचं म्हणून करायचं नाही, त्याच्यासाठी आपल्याला नियम. मग पंचशील जर आपला रोजचा आपण पंचशील करतो, मग आपण काही पंचशील करतो आणि मग वर्षवासाच्या दिवसात सकाळ संध्याकाळ पंचशील करा आणि वाचन. तुम्ही विहारात ध्यानाला बसेल तर तुम्हाला काय सापडणार नाही. तुम्ही दिवसभर जरी ध्यानाला बसलो तरी तुम्हाला त्याच्यात काही सापडणार नाही, कारण तुम्ही बुद्ध नाही, तुम्ही त्याग केला नाही, तुमच्या भावना मेलेल्या नाही, तुमचा लोभ मुक्त झालेला नाही. मग लोभ मोह मायामधून मुक्त झालो नाही, मग आपल्याला त्या ध्यानात काय भेटेल? काहीच मिळणार नाही. कारण ज्ञान अर्जित करा, ध्यान भटकू नका, ज्ञान अर्जित करा. मग तुम्ही तिथे बसले, मग भिक्षू
तुम्ही आत्मसात करा, जे काही नियम सांगतात ते आत्मसात करा, जे काही धम्मदेशना देतात ते ऐकून घ्या. त्याच्यातलं तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमचं काही समस्या असेल ती समस्या ठेवा आणि सांगा की अशी समस्या आहे आणि मला त्याच्यावर थोडंसं काहीतरी समस्येचं निवारण करा. भिक्षू तुमची समस्या करायची सोडवतील असं. तर मग तुम्हाला त्याच्यावर चिंतन करावं लागेल ही समस्या माझी होती, ही सोडवली, यावर आता माझं पुढचं कार्य करायचं असं. तर मग पुढचं कार्य करायचं काय, समजा चर्चा, तुम्ही चांगलं कार्य करू शकता, 4 भगिनीपासून तुम्ही चर्चा करू शकता. नसेल तर यार आपल्या भोवतालच्या ठिकाणी नसेल एखादी, तर तुम्ही 4 भगिनी एका तिच्या घरी जाऊन चर्चा करू शकता धम्मावर. बघा तुम्ही चर्चेच्या द्वारे तुम्ही खूप काही शिकू शकता, कारण आम्ही दोन्ही भगिनी राहतो तरी चर्चा करतो आणि आमची चर्चा अशी राहते की ती जसे 10 लोक बसलेले आहेत अशा. म्हणजे जर तुम्ही चर्चेला बसले तर तो विषय असतो आणि त्याच्यावर मी काय सांगेन, तुम्ही काय सांगा, तुम्हाला काय अनुभव, तिला काय अनुभव येईल, मग त्यातून तुम्हाला जमत्या वाढत जाईल आणि तुम्हाला जी गोष्ट माहिती नाही ती गोष्ट माहिती. कोणत्या कसोटीवर आपल्याला उतरायचं आहे, कोणत्या नियम फॉलो करायचा हे तुम्हाला 4 लोकांच्या चर्चेत, म्हणजे नुसतंच जाऊन बसणार विहारामध्ये ना ध्यानाला बसलं तर ते तुमची समस्या सुटणार नाही, की चर्चा होणार नाही. आणि जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत तुमच्या मनातले गहन जे प्रश्न आहेत ते सुटणार नाही. तुमच्या मनामध्ये जे काही म्हणजे त्याला काय अकुशल कर्माच्या गोष्टी आहेत त्या दूर होणार नाही, कारण तुम्ही चर्चा करणार नाही. तर आता प्रकार कसं होईल तुमच्या विचारात, जर आता मला वैशालीच्या मनात काय आहे मला माहिती नाही, ती माझ्यासोबत चर्चा करणार नाही, तर मला काय माहिती तिची समस्या काय. समजा ती माझ्यासोबत चर्चा करेल आणि मग ती सांगेल, डायरेक्टली जरी तिने सांगितलं की असं समस्या आहे तर त्याच्यावर काहीतरी तोडगा ती काढेल की हो असं आहे, मलाही कधीतरी समस्या झाली. म्हणजे हे काय आहे की धम्म चर्चा करा, घरातली चर्चा नका करू. ते घरच्या घरचे लोक पाहत असतील तो त्यांचा विषय आहे, निदान वर्षवासाच्या कालावधीत तरी नका करू. म्हणजे विहारात जाऊन राहिलो आपण तिथं ध्यान म्हणतात तर ते ध्यानाला बसल्याची धम्मज्ञान घेत राहा, अष्टसिद्धांचं पालन करत राहा, या सगळ्या गोष्टी होतात. आणि कुठेतरी मग तुम्ही घरच्या चर्चा करा तर मग तुमच्या शिलाला ठिकाणा राहणार नाही, कारण तुम्ही एक चर्चा सुरू कराल घरात, मग दुसरी होईल, मग तिसरी होईल, मग चौथी होईल, मग तुमचं सुटेल, मग दुसरी बाई करेल माझ्या घरी असंच आहे, मलाही तसंच आहे, मलाही समस्या आहे. म्हणजे हे काय होईल की तुम्ही त्या अकुशल कर्मात पाहत जा, कुशल कर्म घडणार नाही. म्हणून कुशल कर्म तुम्हाला घडायचे आहे. तुम्हाला वर्षवासाचे जे 3 महिने याच्या कालावधी आहे तो जर तुम्हाला धम्मज्ञान अर्जित करायचा आहे, शिकायचं आहे, चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आत्मसात करायच्या आहे. कधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधी आपण जिथे रांगेत उभे आहोत समजा, तर आपण इकडे तिकडे बघतो, आपल्या मागे कोणीतरी आहे, तिची पिवळी साडी आहे, माझी निळी आहे, तिची पाठ आहे, ह्या गोष्टी करण्यापेक्षा मी इथे या रांगेमध्ये मी उभी आहे तर मी त्याच्यापेक्षा वेगळी आहे, मी त्याच्यापेक्षा वेगळी आहे याकडे लक्ष द्या. कारण त्यांना एक म्हणजे त्यांच्या समोर तुम्ही एक महत्त्वाचं ठरले पाहिजे. आता तुमच्यात माझ्यात काही फरक नाहीये, तुम्ही परस्पर जगाच्या मी म्हणतो म्हणजे तुमच्यात माझ्यात फरक नाही, काही याच्यासाठी म्हणतात की मी जे सांगत आहे ते तुम्हालाही समजतं आणि तुम्हालाही कळतं, पण मी उभी राहून जर समोर तुम्हाला सांगत आहे तर मला असं वाटतं की नाही मी काहीतरी सांगू शकतो, एवढं तर मी करू शकतो, एवढं तर धम्मज्ञानी लोकांना वाटू शकतो. कारण तुम्हाला जे देत आहे मी सांगत आहे त्याच्यातलं अर्ध जास्त मी आत्मसात करतो आणि म्हणूनच माझं कुशल कर्म घडत. चांगल्या गोष्टी ऐकणे, चांगल्या गोष्टी सांगणे, चांगल्या गोष्टी पाहणे हे धम्माचं नीती नियम. आणि हा जो व्यक्ती हा फॉलो करतो, जो व्यक्ती याला आत्मसात करतो तो जीवनामध्ये कधी अपयशी ठरत नाही. चर्चेतूनच या गोष्टी होतात.
आम्ही काही आई वडिलांच्या जन्मापासूनच आम्ही उभे नाही झालो. आम्ही कुणाला तरी बघितलं की स्टेजवर आले आणि त्यांनी धाड 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 बातमी दिला, म्हणजे न भिता न हे करता असं. मग आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतली की नाही रे बाबा असं करू शकतो आपण. म्हणून म्हणते की कधीही जगामध्ये आपण वेगळा आहोत आणि हा नियम आहे बाबासाहेबांचा. बाबासाहेबांनी सांगितलं की भले तुम्ही 1000 लोकांच्या सभेत असाल पण तुम्ही काहीतरी वेगळ्या असं करा, दाखवून द्या जगाला, तिच्या लोकांना दाखवून द्या तुमचं इम्प्रेशन काय आहे, तुम्ही किती वेगळे. म्हणून ह्या वर्षवासाच्या काळामध्ये तरी आपण म्हणजे प्रामाणिकपणे जसं पंचशील म्हणतो तसं अष्टशील सुद्धा आपण पाळलं पाहिजे, अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. आणि वर्षवास म्हणून मी उपवास करते, मग 12 वाजता करते, मग मी 6च्या नंतर खाल्लं तरी चालते, कारण 6च्या नंतर पलटतो, दुसरा दिवस सुरू होतो. किंवा 12च्या नंतर आता भूकच लागली तर काय करतो, उठली चुपचाप न खाल्ले शेंगदाणे येतं, तर तिथे तुमचं शील कुठे. तुम्हाला 12च्या नंतर दुसरा दिवस निघतो, अरे दुसरा दिवस निघतो हे बरोबर आहे 12च्या नंतर, पण तुम्ही शीलाच्या घेतलेला आहे, तुम्ही शील घेतलेला आहे, मग तुम्ही शील घेतलेला नाही तर तुमचं शील कुठणार, हे प्रामाणिकपणा नाही का. म्हणून प्रामाणिकपणे वर्षवासाची सुरुवातच आपण चांगली करायची. आजचा दिवस आपण हा खास का बनवला, म्हणजे काय ते पहिल्याच्या काळात दिवाने खास होता, हा वर्षवास खास आहे. कारण इतक्या भगिनी आपण इथे उपस्थित झाले संकल्पना नाही आलो की नाही आपण वेळेवर. आपण असं म्हटलं की नाही वर्षवास जायचं जाऊ मी घरचा आता मोठ्याच घासायची मला किंवा मी साफसफाईच करायची असं केलं जात नाही. प्रामाणिकपणे आपण एका ड्युटी दिली, कारण तो आपलं कर्तव्यच आहे, आपण करायलाच पाहिजे. तर मग जसं प्रामाणिकपणे आपण इथे हजर झालो तसं प्रामाणिकपणे आपण हॅलो करायचं की नाही. आज वर्षवासाच्या निमित्तानं 4 वाजता आपण इथे हजर पाहिजे, तर बरेचशा भगिनी 4 म्हणजे 4 वाजता आले असं. तर ही काय आपली संकल्पना झाली, कुठेतरी आपण नियम फॉलो केला की नाही मला 4 वाजता बोलवलं 4 वाजता केलं असं. तर मग अशीच संकल्पना आपण करू शकतो, असे नियम आपण फॉलो करू शकतो. आपल्याला वर्षवासाच्या इकडे धावण्याची गरज नाही की वर्षवास आहे म्हणूनच आपण जायचं, वर्षवास आहे म्हणून नमस्कार ऐकायचं नाही तर ऐकायचं नाही असं नाही. कारण तिथून आपल्याला जे काही ज्ञान अर्जित करत आहोत ते आपण बाहेर जाऊन सांगू शकतो. जर मला सांगता आलं नसतं तर मी तुमच्या समोर कशा. म्हणून आपल्याला जे ज्ञान आहे ते वाढवण्याचा आहे, विकास करायचा आहे. तर त्या काळात 25,000 वर्ष आधी जो वर्षवास सुरू झाला त्या वर्षवासाला फॉलो करत राहा. आजचा वर्षवास काय हा तर मशिनरी सांगितलं, मशिनरी केला म्हणून करायचा, जायचं म्हणून याला जायचं, कारण 4 लोकांच्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात तिथं आणि बसायला भेटते. थोडंसं घरच्या नाही नातवातून थोडंसं वेळ भेटून राहिला आपल्याला, त्याची आपण चला विहारात बसा, तेवढाच वेळ आपल्याला जाते असं म्हणून जाऊ नका. आपल्याला विहारातून भिक्षूकडून काहीतरी ऐकायला भेटायचं आहे, धम्मज्ञान घ्यायचं आहे, अष्टशिलाचं पालन करायचं आहे, आपल्याला नियम फॉलो करायचे आहे. हा विचार आपल्या मनामध्ये ठेवू, ही संकल्पना आपल्या मनामध्ये ठेवू आपल्याला हा वर्षवासाची सुरुवात करायची. आणि तो वर्षवासाची सुरुवात इतकी छान झाली आपली असं, तर हा शेवटपर्यंत असंच राहू द्यायचं. ती सुरुवात आपण एरिया सॅटर्डेला येतो पण आज आपण मग आपण सुरुवात चांगली केली की नाही. म्हणून सुरुवात चांगली केली त्याचा शेवटही चांगला होता. बाकीच्यांना योग नकोया. अपर भगिनीला माहिती झालं की वर्षवास का करतो आपण, कशा करिता करतो, कोणी केलं पाहिजे, गृहस्थ जीवनासाठी आवश्यक आहे का, आणि काय प्रामाणिकता पाळली पाहिजे, काय अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊ आणि हे ज्ञान अर्जित करून आपण अष्टशिलाचं पूर्णपणे पालन करू. ब्रह्म जीवन जगायचं थोड्या वेळासाठी का ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पालन करायचं आणि त्यानुसार आपल्याला फायदाच होईल. म्हणजे आपण हा विचार नाही करायचा वर्षवासात केल्यामुळे फायदा होतो, बाकी दिवशी केलं नाही असं काय नाही. वर्षवासात पडतो म्हणजे तू कालावधी लागू केलेला आहे,
हे पारंपरिकरित्या आता 2,500 वर्षापूर्वीपासून हा कालावधी लागू होतो म्हणून आपण देतो. पण एरवी पण आपण याचा जर नियमानुसार केला तर आपल्याला फायदाच होईल, तोटा होणार नाही. आणि चर्चेत बसत जेवढ्या आणि ज्या भगिनींना वर्षवासाच्या बद्दल माहिती नव्हतं थोडंफार जेवढे माठ झालं तेवढं समोर येऊन सांगण्याचा प्रयत्न करा. 10 मिनिटं प्रत्येकाने यायचं आणि सांगायचं. असं इथे कोणी म्हणत नाही तुम्हाला चुकीचं सांगत आहात की नाही, तुम्ही चुकीचं सांगत आहात, कारण तुमचं नवज्ञान कसं वाढेल. आता तुम्ही जर वर्षवासाच्या बद्दल सांगितलं त्याचं आम्हाला पण समजेल की वर्षवासाबद्दल तुम्हाला माहिती आहे की नाही. म्हणून 10 मिनिटं तरी इथे द्यायचं आणि सांगायचं. तुम्ही सर्वांनी मला शांततेने ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देते आणि जय पौर्णिमा वर्षवास प्रारंभ. गौतम बुद्धाचा पहिला वर्षवास. भगवान गौतम बुद्धाचा पहिला वर्षवास आषाढ पौर्णिमाच्या दिवशी सारनाथ त्रिपतन किंवा इतिसीपतन इथे मुग्धाय वनात पंचवर्गी भिक्षूसह पार पडला. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी इथेच पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले आणि पावसाळ्याच्या काळात एकाच ठिकाणी निवास करून धम्मसाधना व उपदेश करण्याच्या वर्षवासाची परंपरा सुरू केली. पहिले वर्षवासाची मुख्य वैशिष्ट्ये. स्थान सारनाथ इसिपतन उत्तर प्रदेश. काळ आषाढ पौर्णिमा पासून 3 महिन्याचा पावसाळा काळ. सहभागी बुद्धाचे सोबत त्यांचे पहिले 5 विषय पंचवर्गी भिक्खू आणि नंतर जमले इतर अर्हन भिक्खू मिळून एकूण 60 भिक्खूचा स्वरूप. सतत प्रवास न करता एकाच ठिकाणी राहून आत्मशुद्धीशील समाधीचा अभ्यास आणि विषयांना द्यावी. आजची गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपले जे गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना शुभेच्छा. आणि आपले महागुरु, आपले भंते धम्मसारथी ज्यांच्यापासून आपल्याला एवढं ज्ञान मिळत आहे ते तर आहेत नाही आता, त्यांना सुद्धा मी वंदन करते. आता वर्षावास म्हणजे काय आणि वर्षावासाचं सुरुवात कशी झाली आता भाऊनी सांगितलं, रीनाताईंनी सांगितलं. मी आता थोडक्यात सांगते. वर्षावास सुरू कसा झाला आणि तो केव्हापासून झाला. बुद्धाच्या काळामध्ये आधी भिक्खू 12 महिने म्हणजे चारिका करायचे, पण बाकी जे जातीपंथाचे आहेत ते पावसाळ्यामध्ये एकाच ठिकाणी राहायचे. आणि ताईंनी पण सांगितलं, काहींच्या लक्षात आलं की सर्व जातीपंथाचे लोक पावसाळ्यामध्ये एकत्र राहतात, पण हे बुद्धाचे जे आहेत हे का बरं पावसाळ्यात सुद्धा चारिका करत राहतात. आणि ते शेतीमधून वगैरे ते छोटे छोटे रोपटे निघतात. नवीन जे छोटे छोटे रोपटे निघतात तेव्हा 5-5 हजार भिक्षूचा संघ राहायचा. मग ते शेतीतून वगैरे ते भिक्षू जायचे, छोटे छोटे खालून रोपटे निघायचे, तर त्यांच्या त्या पायानी ते तुडवत जायचे आणि काही जंतू झाले, छोटे मोठे प्राणी त्यांच्या पायानी मरायचे. तर लोकांची कशी अशी बुद्धापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे की एका भिक्षूला साप चावलेला आहे आणि त्याच्यामुळे तो मृत्युमुखी पडलेला आहे, असं म्हणजे बुद्धांच्या कानावर जाते ही गोष्ट. तर त्याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे की बुद्धांनी त्यांना म्हटलं, त्यांना असं म्हटलं की हो जे 4 सर्पफुलं आहेत त्यांनी त्या 4 सर्पफुलावर मैत्री केली नसेल. ते ऐरावत, कृष्ण गौतम, छत्रपुत्र आणि एक काहीतरी सांगितलं. हे 4 सर्पफुल आहेत त्यांनी
आपण जो वर्षभराची सुरुवात केली छान असं वंदन ठिकाणी आणि चव्हाण सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आधीच्या कालावधीमध्ये कसं होतं आताच्या कालावधीमध्ये कसं ते त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं मी सुद्धा सांगितलं तुम्हाला बाकीच्याही भगिनींनी सांगितलं छान असं म्हणजे ज्यांना जेवढं समजलं वर्षवासाबद्दल तेवढं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि याच्यानंतरही जे काही आपले क्लासेस वगैरे होतात तेव्हाही जर तुम्हाला असं वाटलं की नाही याच्याबद्दल तुम्ही सांगू शकतो तर सांगायचं काय तर नाही म्हणजे आजचा दिवस स्पेशल आहे आपल्यासाठी असं काही नाही तुम्ही नंतरही ते सांगू शकता तर आजचा दिवस हा आपल्याला खूप चांगला गेला वर्षवासाची सुरुवातच छान झाली होती आणि आपण तो म्हणजे आजचा दिवस जो घालवला वर्षवासाच्या निमित्ताने तो आपल्याला ऑफिसमध्ये आठवण राहिला पाहिजे आणि नेक्स्ट टाइम आपली प्रेरणा दुसऱ्या कोणी घेतील म्हणजे आपल्या मुली असतील किंवा आपल्या भगिनी असतील त्या आणि त्या सुद्धा करतील म्हणजे कोणापासून कोणाला तरी प्रेरणा मिळते असं तर छान असं आजचं वक्तव्य झालेलं आहे सर्वांनी आपापले मत इथे मांडले आणि सांगितलं तर आपण आता शेवटच्या ह्याच्यात आलेलो आणि आता समाप्त करणार आहोत तर